विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपलं नाव काय? माझं नाव ऋषिकेश कामते। आज आपण आंदोलन करता, या आंदोलनाच्या मागटला उद्दिष्ट काय? दिनांक 17 म्हणजे काल दिनांक 17/4/2025 रोजी या धाराशिव जिल्ह्यामधल्या धाराशिव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुरेशी मोहल्ला या भागामध्ये 2 कत्तलीचे मोठे स्पॉट होते। त्या अनुषंगाने तिथले SP संजय जाधव यांना आम्ही माहितीच्या अनुषंगाने त्यांच्यापाशी गेलो। त्यांना माहिती दिल्यानंतरून आम्ही त्यांच्याकडून 40 कर्मचारी आणि एक LCB पथकाची अपेक्षा केली। तर ही माहिती दुपारी 3:30-4च्या दरम्यान ते स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कसायांना मिळाली आणि तिथून सगळं त्यांनी माल 100 ते 150 जनावर तिथं होती आणि गोमांस भरपूर मोठ्या प्रमाणात होतं। ते सर्व गोमांस आणि मांस, गोवंश आणि गोमांस सगळं त्यांनी लंपास केलं आणि आमचा थेट आरोप आहे ही माहिती इथल्या स्थानिक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी फोडली आणि याच्यातून जे नुकसान झालेलं आहे की ते पूर्णपणे गोवंश कापला गेलेला आहे। मग आता आपली पुढची रणनीती काय? आम्ही येथे आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे। काल 7 वाजल्यापासून आम्ही आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे। आज जवळजवळ 15 ते 16 तास झालेले आहे आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे। त्या आमच्या 2 मागण्या आहे प्रमुख, की त्या भीमनगर कुरेशी मोहल्ला या भागामध्ये जे कत्तलखाने ते नगर परिषद किंवा स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकावे। दुसरी मागणी, काल आम्ही प्रथम माहितीदार संजय जाधव म्हणजे इथले जे धाराशिव जिल्ह्याचे SP यांचे हे आहेत, तर त्यांना आम्ही प्रथम माहिती दिली होती की इथले कत्तलखान्याच्या संदर्भात। तर कालच्या माहितीच्या अनुषंगाने जो तपास करण्यात आला, जो चौकशी करण्यात आली, त्याच्या चौकशीचा अहवाल आम्हा गोरक्षकांना द्यावा, त्याच्या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत। मला सांगा, तुम्ही कालच्यापासून उपोषणाला बसला, तिथे अधिकारी वगैरे कोण आले होते का? तर स्थानिक पोलीस स्टेशनचे PI साहेब फक्त एकदा भेटून गेले, DYSP आले नाहीत, SP आले नाहीत आणि ऍडिशनल SP सुद्धा या भागामध्ये आलेले नाही आणि बऱ्यापैकी आंदोलन कोलॅप्स करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला। इथली जी नवीन मुलं आली त्यांची नावं लिहून घेण्यात आली, त्यांना कुठून आला, काय आला, हे सगळं त्यांना एक दबावतंत्र वापरून विचारण्यात आलं आणि या आंदोलनाला पूर्णपणे विघटित करण्याचा किंवा विस्थापन करण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने झाला। आपलं आंदोलन चालूच राहणार आहे? किती दिवस चालू राहील? जोपर्यंत तिथले कत्तलखाने ज्या कुरेशी मोहल्ल्यातले पोलिसांच्या मदतीने पाडून टाकत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहणार। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।